तर फ्रेंड ट्रेडिंग सेशन डे 1मध्ये आपण बघणार आहे एपिसोड 1मध्ये की आज मार्केटमध्ये आपण कुठं ट्रेड प्लॅन केला होता, त्यामागचं लॉजिक काय होतं, काय कारण होतं. त्यानंतरनं ट्रेडचा रिझल्ट काय झाला ते पण आपण बघू आणि सोबतच ह्याच्यामध्ये काय शिकायला भेटलं ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मी जरूर सांगणार आहे. तर चला तर स्टार्ट करूया. थोडंसं बँकेक्समध्ये मी प्लॅन केला होता. बँकेक्समध्ये प्लॅन करायचं रिझन पण सिंपल होतं आणि बँकेक्सला थोडंसं जर का आपण चेकआउट करायला गेलो, तर बँकेक्सचा जो इंडेक्स आहे ऑल टाईम हायच्या वरती आहे. ओके. म्हणजे नियर टू ऑल टाईम हाय, नवीन ऑल टाईम हाय करत चालला आहे आणि हे एक्स्पेक्टेड होतं, की कालचा जो हाय आहे ह्याच्यावर जर का मार्केट कंटिन्यू गेला, तर एक मोमेंटम अपसाईडला दाखवू शकतं. तर ते माझ्यासाठी एक स्पेशल मोमेंट होती. ओके. बिकॉज ऑल टाईम हायला ज्यावेळी पण मार्केट रीच आउट होतंय, तिथं कन्सॉलिडेशन करतंय, तिथं एक तुम्हाला त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ट्रेड बनू शकतो आणि सिंपल ट्रेड असतो. जास्त काही कॉम्प्लिकेशन नाही त्याच्यामध्ये. तर त्याच वेळेला मी प्लॅन केला होता. डेली टाईम फ्रेम जर का आपण नोटीस केली, तर कालच्या दिवशी मार्केट एक चांगल्या प्रकारे बुलिश कॅन्डल तयार केली होती, ग्रीन कॅन्डल तयार केली होती. सोबतच हा तुझा जो त्याचा जो ऑल टाईम हाय होता, तर इथं पण त्यानं ब्रेकआउट दाखवला होता. इंटरेस्टिंग ही गोष्ट होती, की मार्केट जास्त मोठा गॅपअप नव्हता. जर मार्केट मोठा जास्त गॅपअप झाला असता ना, तर ह्याला मी थोडासा अव्हॉइड केला असता. देन मी सेन्सेक्सवरती फोकस ठेवला असता. तर मी काय केलं ह्याच्यामध्ये, की ऑलरेडी चेकआउट केलं सेन्सेक्स. तर सेन्सेक्स त्याच्यात त्याचा एक सेलिंग एरिया होता, सप्लाय एरिया होता. त्याच्या आसपास तो गेला होता. सेलिंग झोनमध्ये तो गेला होता. त्याच्यामुळे सेन्सेक्समध्ये बायिंगचा व्ह्यू बनत नव्हता. बट बँकेक्समध्ये क्लिअर कट अपॉर्च्युनिटी दिसत होती आणि ऑल टाईम हाय, फ्रेश ऑल टाईम हाय होता. तर त्याच्यामध्ये एक क्लिअर कट एक मोमेंटम भेटत होता. त्याच्यामुळे थोडंसं मी बँकेक्सवरती आलो. जनरली माझे जे ट्रेड असतात, एंट्री असते ते मोस्टली आफ्टर 9:30 असते. बट मोस्टली कधी-कधी सेटअप जर का बनलं लवकर, तर मी लवकर पण प्लॅन करत असतो. आता याच्यामध्ये मी येतो डायरेक्टली 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमला. जर का आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमला बघायला गेलो याच्यामध्ये, तर इथं जर का आपण नोटीस केलं, थोडंसं मी याला काय करतो, कट करतो म्हणजे जास्त आयडिया येईल. ओके. तर हे होतं आपला कालचा डे. तर कालच्या दिवशी जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये काय समजतंय, की मार्केटचा जो प्रिव्हियस ट्रेंड आहे, हा ऑलरेडी ऑल टाईम हाय आहे आणि एकदम बुलिश ट्रेंड आहे. मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ हॉल्ट केलं. तर ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. ज्यावेळी पण अशा गोष्टी होते, की मार्केट एखाद्या वेळेस मार्केट मोमेंटम जातंय आणि तिथं वरती रेझिस्टन्सच्या जवळ जेवढा वेळ मार्केट हॉल्ट करणार, रेझिस्टन्सच्या जवळ जेवढा वेळ मार्केट फेस करणार ना आणि मी सस्टेन राहणार, ते एक्स्पेक्टेड असते, की जर ब्रेकआउट सस्टेन झाला ना, मोमेंटम कंटिन्यू येऊ शकतं. तर हा सिंपल कन्सेप्टवरती, ह्या सिंपल लॉजिकवरती मी ट्रेड माझा प्लॅन केला होता आणि जर का आपण ते चेकआउट करायला गेलो, ओके, फॉर एक्झाम्पल इथं आपण जर का थोडंसं बघायला गेलो, तर हे होतं आपलं कालचं मार्केट. आज मार्केट कसं झालं? आज मार्केट डायरेक्टली फ्लॅट ओपन झालं. ओके. लिटल बिट गॅपअप, ह्याला जास्त मोठा गॅपअप नाही बोलणार. बिकॉज कालचा जो डेचा हाय आहे ना, तिथून थोडंसं वरती गॅपअप झाला. पहिले 5 मिनिटाच्या कॅन्डलला बनू दिलं. असं नाही की पहिल्या मिनिटाच्या कॅन्डलला एंट्री घेतली, तर असं करू शकत नाही. बिकॉज 1 मिनिटाचा टाईम फ्रेम खूप लोअर टाईम फ्रेम आहे. मला स्कॅल्पिंग जास्त करायला आवडत नाही. मला मोठे ट्रेड घ्यायला आवडते, तर त्यासाठी एक बेस्ट टाईम फ्रेम आहे 5 मिनिटाचा टाईम फ्रेम. तर 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती आलो. 5 मिनिटाची टाईम फ्रेम जशी मला स्ट्राँग ग्रीन दिसली, ओके, स्ट्राँग ग्रीन दिसली, तर त्यानंतरनं कन्फर्म झालं, की हा ट्रेड एक आपल्याला चांगल्या प्रकारे बनू शकतो ऑल टाईम हायच्या आसपास. बिकॉज ऑल टाईम हाय ज्यावेळी पण ब्रेक करते, सस्टेनवरती राहते ना, एक मोमेंटम कंटिन्यू येत असते. तर तुम्ही सेम गोष्ट बँक निफ्टीमध्ये चेकआउट करू शकता. बँक निफ्टीचे जे प्रीमियम आहेत ना, तर ह्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे मोमेंटम आली होती. आता तेच मोमेंटम मला कॅच करायची होती. जास्त टार्गेट मोठे नव्हते बिकॉज ही जे एरियाचा जो लेंथ होता, एवढीच लेंथ वरती एक्सपेक्ट करत होतो. सेकंड थिंग ही होती, की सेन्सेक्स ऑल टाईम हाय रीच आउट करते. तर तिथं पण त्यासाठी एक सप्लाय एरिया राहू शकतोय. तिथं पण त्यासाठी एक स्ट्राँग सेलिंग झोन होता. तर एक्स्पेक्टेड हे होतं, की सेन्सेक्स जर का खालती आला ना चुकून, तर हा ह्याला पण खालती घेऊन येऊ शकतोय. तर त्याच्यामुळे जास्त मोठे टार्गेट ठेवले नव्हते. स्टार्टिंगलाच टार्गेट प्लॅन केले होते 1:2, 1:2.5, 1:3 असे टार्गेट मी प्लॅन केले होते. आणि जोपर्यंत 1:1, 1:2 येत नाही तोपर्यंत वेट करणार होतो बिकॉज स्टॉप लॉस पण छोटा होता. ओके. 25 पॉईंटचा समथिंग स्टॉप लॉस प्लेस होता. आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो इथं, तर इथून थोडंसं पुढे गेलो तर इथं बघा पहिल्या सेकंड स्कॅनरमध्ये टार्गेट हिट झाला. त्यानंतर मी थोडंसं वेट करायला होतो, की कंटिन्युएशन मोमेंट जर का भेटली चुकून, तर ह्याच्यावरती ओके ह्याच्या आसपास मी स्टॉप लॉस टाकला होता. हे डायरेक्टली कंटिन्यू जाईल असं मला वाटत होतं. पण ते झालं नाही. इथं जसं रिव्हर्सल आला आणि जसं ह्याच्यामध्ये खाली आला ना, तर डायरेक्ट ते परत मार्केट डाउन साइडला गेलं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं, की ह्याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या, की मार्केटमध्ये एंट्रीपेक्षा जास्त इम्पोर्टंट आहे ट्रेलिंग करा किंवा एक्झिट करा. ओके. ह्या 2 पॅरामीटर खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. ऑप्शन बायिंगमध्ये बिकॉज जर का आपण होल्ड केला असता दिवसभर तर डीकेमध्ये सगळं झालं असतं. तसं पण नाही केलं आणि त्यानंतरनं प्रॉपर एंट्री लॉजिक त्यानंतर एक्झिट लॉजिक हे सगळं प्रॉपर सेट होतं आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बेनिफिट पण झाला आहे. आपण पोझिशनला आलो तर ह्याच्यामध्ये दिसतंय की
66,800चा कॉल ह्याच्यामध्ये बायिंग केला होता, जो की 280च्या आसपास. आता हे चुकून नंतरनं पिरॅमिडिंग पण झालं होतं. मी तुम्हाला त्याचं पण दाखवतो थोडक्यात. जर का आपण आलो याच्यामध्ये हे तुम्हाला डिटेल्स समजतील, की 9:20ला आपण ह्याच्यामध्ये बायिंग केलं होतं. ॲक्चुअली मला बायिंग करत होतं 250च्या आसपास. पण थोडं कारण की बँकेक्स आहे ना, लिक्विडिटी इश्यू आहे. तर ह्याच्यामध्ये ग्लिच झाला आणि ते चुकून मार्केटला एंट्री झाली आणि त्याच्यामुळं 15 पॉइंट डिले झाला. ओके. 15 पॉइंट डिले जर का झाला नसता, तर मला 1:3 पण भेटला असता. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर 265च्या आसपास एंट्री झाली. त्यानंतरनं मी त्याप्रमाणे ॲक्चुअली 250 प्रमाणे मी सेकंड पिरॅमिडिंग पण टाकलं होतं 300च्या आसपास आणि कंटिन्यू फ्लो जाईल असं वाटलं, बट कंटिन्यू नाही केला. त्यामुळे मला 320च्या आसपास एक्झिट करावं लागलं, जे की माझं एक्झिट झालं 309च्या आसपास. ओके. तर हा होता ट्रेड कंप्लीटली. त्यानंतरनं हे जस्ट हे हे काही नाही आहे. ओके. हे जस्ट टेस्टिंग होते. ओके. तर त्याचा काही संबंध नाही आहे. बट एवढंच होतं फक्त जस्ट बिकॉज हे बाय सेल होते का नाही, बिकॉज ग्लिच झालं होतं थोडंसं, त्याच्यामुळे बाय सेल होते का नाही ते चेकआउट करत होतो. त्याच्यामुळे हे ऑर्डर कॅन्सल केलेत. ओके. आता सांगायचा हेतू काय होता याच्यामध्ये, की लर्निंग काय होते याच्यामध्ये, तर लर्निंग सिंपल आहे, की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, नोटीस करायला गेलो, कोणतं स्ट्राईक प्राईस आहे 66,800. ओके. 66,800 जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर सिंपल दिसतं याच्यामध्ये. जर का आपण इथं आलो आणि इथं जर का मी प्रीमियम तो घेतला 66,800चा, तर याच्यामध्ये जास्त आयडिया येऊन जाईल. पुट साईडचा प्रीमियम आहे सिंपल आणि नाही सॉरी कॉल साईडचा प्रीमियम होता, पुट नाही. कॉलचा प्रीमियम होता 66,800चा, तर तुम्ही हे चेकआउट करू शकता. ओके. ओके. ह्याच्या आसपास मी एंट्री घेतली होती. हा स्टॉप लॉस होता. इथून वरती गेला 1:1, 1:2च्या आसपास मी पिरॅमिडिंग टाकलं होतं. 1:1 क्रॉस केला, पिरॅमिडिंग टाकलं होतं आणि ट्रेल पण तसं लगेच करून टाकलं होतं. पण हे फ्लोमध्ये गेला नाही. मला दिसलं की सेन्सेक्स ऑल टाईम हायच्या आसपास गेलाय, सप्लाय एरियाच्या आसपास गेलाय. मी माझी पोझिशन क्लोज करून टाकली. चुकून जर का फ्लोमध्ये गेला असता, तर कंटिन्यू भेटला असता. फ्लो नाही गेला, रिव्हर्स आला. त्यामुळे मी मार्केटला डायरेक्टली एक्झिट केली होती आजची पोझिशन. होपफुली तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल. जर का तुम्हाला काहीतरी गोष्ट शिकायला भेटली असेल, डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.